अजित पवार यांच्याकडून शिवने ते नांदेड सिटी पुलाची पाहणी, पुलाच्या नवीन प्रस्तावासंदर्भात चर्चा, अजित पवारांच्या अधिकाऱ्यांना सूचना। धाराशिवमधील पूरग्रस्तांना नुकसान भरपाई मिळणार का, असा सवाल ओमराजे निंबाळकर यांचा सरकारला सवाल। पूरस्थितीच्या आढावा बैठकीनंतर ओमराजे यांनी मांडली भूमिका। संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा आज मोर्चा, हिंगोली जिल्ह्यातून शेकडो कार्यकर्ते मोर्चात सहभागी होणार। सरकारकडून केवळ मदतीची घोषणा, अंमलबजावणी नाही, खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा आरोप। नागपुरातील 24 तास पाणी पुरवठ्याचे काय झाले, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रशासनाला विचारणा। नितीन गडकरी यांनी घेतला जलकुंभाचे बांधकामाचा आढावा। विधिमंडळातील प्रलंबित आश्वासनांच्या पूर्ततेसाठी समिती गठीत, आश्वासने 90 दिवसांच्या आत पूर्ण करणे बंधनकारक। संसदीय कार्य विभागाकडून परिपत्रक जारी। दिल्ली एनसीआरमध्ये फटाक्यांवरील बंदी व्यावहारिक नाही, दिवाळीमध्ये फटाक्यांवर पूर्णपणे बंदी घालणं चुकीचं, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्वाळा। पुण्यातील वारजे परिसरात नागरिकांनी अजित पवारांसमोर मांडल्या समस्या, रस्त्यांचा आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवा, नागरिकांची अजित पवार यांच्याकडे मागणी। भोसले घराण्यामुळे शिवरायांची प्रेरणा रुजली, म्हणूनच नागपूरच्या मातीतून संघाचा जन्म झाला, सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान। शिरूरमध्ये अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान, पूरग्रस्त शेतकऱ्यांना भेट अमेरिकेतून मदत, आता 116 शेतकऱ्यांच्या खात्यावर 3700 रुपये जमा। कोलकातामध्ये ईडीचे 7 ठिकाणी छापे, कोलकातामध्ये मंत्री सुजित बोस यांच्याशी संबंधित मालमत्तांचा समावेश, महापालिका भरतीतील अनियमिततेच्या चौकशीच्या संदर्भात छापे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।